पूर्वीच्या शिक्षण पद्धतीत आज आमूलाग्र बदल होताना दिसतायत आणि हे बदल व्हायलाही हवेत, कारण सध्याची नवीन पिढी प्रचंड ऍक्टिव्ह असलेली पाहायला मिळते। त्यांची काहीतरी नवीन जाणून घेण्याची इच्छाशक्ती म्हणजेच क्युरिओसिटी प्रचंड वाढलेली असताना त्यांना योग्य मार्गदर्शन मिळणं महत्त्वाचं आहे। त्यांना पडणाऱ्या असंख्य प्रश्नांची योग्य उत्तरं पालकांना देता यावीत यासाठी पंढरपुरातील युरोकिड्स प्री स्कूल येथे प्ले ग्रुप आणि नर्सरीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी एका वर्कशॉपचं आयोजन करण्यात आलं होतं। या वर्कशॉपसाठी पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या युरोकिड्स प्री स्कूलच्या अकॅडमिक ऑपरेशन्स मॅनेजर वर्षा घाडगे मॅडम यांनी पालकांना मार्गदर्शन केलं। विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाबद्दल त्यांनी पालकांशी संवाद साधला। प्ले ग्रुप आणि नर्सरीमध्ये आपल्या मुलाला लिहिता यायलाच हवे असे अनेक पालकांचे गैरसमज असतात, मात्र मॅडमनी त्यांच्या मार्गदर्शनामध्ये पालकांचे अनेक गैरसमज दूर केले। प्ले ग्रुप आणि नर्सरीमध्ये मुलांचे मोटर स्किल्स खऱ्या अर्थाने विकसित होणं खूप महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर त्यांच्या मेंदूचा विकास होणंही गरजेचं आहे, हे त्यांच्या वर्कशॉपच्या माध्यमातून पालकांना त्यांनी प्रॅक्टिकली समजावून सांगितलं। अनेक ऍक्टिव्हिटीज घेऊन मुलांना त्या ऍक्टिव्हिटीमध्ये काय इन्व्हॉल्व करायचं हे देखील त्यांनी डेमो देऊन समजावले। हे वर्कशॉप अनेक पालकांसाठी मोलाचं ठरलं। युरोकिड्स पंढरपूरच्या प्रिन्सिपल अंकिता बाड यांनी या वर्कशॉपचं आयोजन केलं होतं। प्री रायटिंग स्किल्स संदर्भातल्या या वर्कशॉपला हजर असलेल्या पालकांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या जाणून घेऊयात। गुड मॉर्निंग, माझं नाव डिंपल काळे, मी युग काळेची मदर आहे। युरोकिड्स पंढरपूरने आज खूप छान प्रकारे प्री रायटिंग स्किलचं वर्कशॉप अरेंज केलं होतं। त्याच्यामध्ये ते कसं मोटर डेव्हलपमेंट स्किल कसं यूज करायचे, काय करायचं हे सगळं त्यांनी सांगितलं। आणि युरोकिड्सचे टीचर्स आणि एंटायर स्टाफ इज व्हेरी गुड, ते खूप छान टीच करतात मुलांना, खूप छान समजून घेतात। युगसुद्धा आता मस्त छान बसायला लागला आहे। सो आय एम व्हेरी थँकफुल टू युरोकिड्स अँड थँक्यू सो मच। हाय, मी वेदांशी आई। युरोकिड्समध्ये खूप उत्तमरित्या सगळं शिकवतात, जे की त्यांना शेप्स वगैरे जे आहेत त्याची ओळख चांगली होते किंवा त्यांची मोटर स्किल आहे ती खूप छान डेव्हलप होते। आम्ही त्याला फोर्स नाही करत की त्याने क्रेयॉन्स घेऊन किंवा पेन्सिल घेऊन की ABCD लिहिलीच पाहिजे, कारण की युरोकिड्समध्ये इतके उत्तमरित्या सगळ्या गोष्टी घडवून घेतल्या जातात त्यांच्याकडनं। एकदम फ्लुएंटली ते छान करू शकतात आणि घरी आल्यावर सुद्धा त्याचं स्क्रिबलिंग वगैरे एकदम छान चालू असतं। It is one of the best school I've ever seen in Pandharpur. I was searching for a best school in which he will learn all the things which is necessary for his age, and I got the perfect solution for it. So I am too happy for this. गुड मॉर्निंग, मी देविका शिंदे, रिषित शिंदेची आई। आज जे वर्षा गाडगे मॅडमनी वर्कशॉप घेतलं ते इतकं छान वाटलं की कोणत्या वयात मुलांना रायटिंग शिकवलं पाहिजे, कोणत्या गेम दिल्या पाहिजेत, कुठल्याही गोष्टीचा फोर्स न करता त्यांना त्या एजमध्ये काय शिकवलं पाहिजे हे त्यांनी खूप छान पद्धतीने सांगितलं। या वर्कशॉपसाठी उपस्थित असलेल्या पालकांचा प्रतिसाद खूप चांगला होता व या वर्कशॉपमुळे पालकांच्या अनेक शंकांचं निरसन झालेलं घाडगे मॅडम व बाड मॅडम यांनी सांगितलं। Good afternoon, Varsha here from Eurokids Head Office. It was pleasure being at Eurokids Pandharpur Center. Today we aimed at pre-writing skills workshop, which was basically to change the mindset, especially with the rest of Maharashtra centers. Parents do get anxiety, they do get stressed out that why my child is not writing, why my child has to write A to Z or 1 to 10 even at the age of 3. So basically this workshop aimed to create an awareness that before we ask a child to hold a pencil, it's important to develop the skills which are required for free writing. It was a wonderful response from the parent. It showed how parents are now receptive, they're ready to understand and change as per the requirement of the today's time. Thank you. Good afternoon. I am Mrs. Ankita Bad, the center head and the franchisee owner of Eurokids Pandharpur. Today, Varsha ma'am has conducted the pre-writing skill workshop for the PG and the nursery parents. The response from the parents is was very nice. She has conducted very much interactive session here, so that the parents get also interacted here. And thank you Varsha ma'am for this workshop. And these kind of many workshops we are now planning for this academic year. So much awaited for that from the Varsha ma'am and our head Eurokids headquarters also. Thank you.